नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं शिवण क्लास एका मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाउज म्हणजे 4 टक्सचा ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहोत. मापे पुढील प्रमाणे आहेत. उंची 13 इंच, छाती 36 इंच, कंबर 30 इंच, पाठचा गळा 9 इंच, पुढचा गळा 6 इंच, हाताची लांबी 5 इंच, हाताचा घेर 5.5 इंच. तुम्ही तुमची जी माप आहे ती मापे यामध्ये काही कमी जास्त असतील तर ती चेंज करा आणि त्यानंतर पेपर कटिंग करा. उंची मी कमी घेतलेली आहे, तुम्ही उंची जास्त सुद्धा घेऊ शकता. मी पेपर कटिंग करण्यासाठी हा पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. जिथे आपण पेपर फोल्ड केलेला आहे त्या बाजूला आपल्याला मापे टाकायचे आहे. उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14 इंच करायचं आहे. वरती अर्धा इंच शिलाई आणि खालती अर्धा इंच शिलाई, असं हे शिलाईचं मार्जिन असणार आहे. तुम्ही उंची जर जास्त असेल तर ती घेऊ शकता. आता इथे आपण टाकणार आहोत शोल्डरचे माप. पाठचा गळा आहे 9 इंच आणि छाती आहे 36 इंच, त्यामुळे शोल्डर येणार आहे 5 इंच. इथे येणार आहे मुंड्याचं माप. मुंडा आहे 5.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई, 6 इंचाचे इथे टिक केला आहे. हे माप शोल्डरच्या मापाप्रमाणे आहे की नाही ते पाहायचं आहे. काही वेळेस कमी जास्त होतं. आता हा मुंडा आपण इथे रेष मारून घेऊया. मुंड्याच्या खाली येणार आहे छातीचा चौथा भाग. छाती आहे 36 इंच, तर त्याचा चौथा भाग येणार आहे 9 इंच प्लस अर्धा इंच लुजिंग घेणार आहोत. तर 9.5च्या इथे आपण एक टिक करूया आणि हे जॉईंट करून घेऊया. खालती येणार आहे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच एक्स्ट्रा टक्स येणार आहे. तर इथे आपण 8.5 इंचच्या इथे टिक केलेला आहे. कंबर 30 इंच आहे, तर 7.5 इंच चौथा भाग प्लस 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 8.5 इंच. आता हे दोन्ही पॉईंट आपण जुळून घेऊया. आता इथे दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर शिलाई मार्जिन थोडंसं जास्त घ्या. काही वेळेस कटिंगमध्ये कमी जास्त होतं तर तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. दोन्ही आपण जॉईंट करून घेतलेला आहे. मी पेपर थोडा मोठा घेतलेला आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगते. तर इथे आता आपण हे मोजायचं आहे माप किती आहे, त्याचा निम्मा करायचा आहे. निम्मा भाग केल्याच्यानंतर 1 इंच पाठीमागे टिक करायचं आहे आणि हे जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे आपण अर्धा इंच तिरका माप घ्यायचा आहे आणि पाठच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा आपला पाठचा मुंडा आहे. आता इथे आपण शोल्डर पाहूया. शोल्डर पट्टी किती पाहिजे त्यानुसार माप टाकायचं आहे. शोल्डर पट्टी 2.5 इंच पाहिजे, तर 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. पाठचा गळा आपला पाहायचा आहे किती आहे. पाठचा गळा 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई, तर 9.5च्या इथे आपण एक टिक करून घेऊया. इथे खाली मी 3 इंच घेते, म्हणजे पाठचा जो गळा आहे त्याला छान आकार देता येतो. आता हे आपण जॉईंट करून घेऊया आणि इथे मी गळ्याला गोल असा आकार देत आहे. आकार देताना वरतून असा आकार द्यायचा आहे. आता इथे खाली आपला एक हे जे मार्किंग आहे ते आपण खालच्या बाजूला सुद्धा एक टिक करून घेऊया. आता आपण हे कटिंग करून घेऊया. गळा कटिंग करण्याच्या अगोदर इथे आपण एक मार्किंग करून घेऊया. मुंड्याच्या इथे सुद्धा एक मार्किंग करून घेऊया. आता आपण याचे 2 भाग करून घेऊया. पुढचा भाग मी दुसऱ्या पेपरवरती दाखवणार आहे, त्यासाठी मार्किंग करून घेतला आहे. आता पाठचा जो गळा आहे तो आपण कटिंग करून घेऊया. मी तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या प्रकारे पेपर कटिंग दाखवते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही घ्या. आता हा जो पाठच्या भागचा एक्स्ट्रा पेपर आहे तो आपण कटिंग करून घेऊया. हा झाला आपला पाठची साईड, बॅक साईड. आता पुढची साईड पाहूया. तर इथे आपण पुढच्या साईडची तर काही मार्किंग करून घेतलेल्या होत्या, त्या अगोदर आपण जॉईंट करूया. तर सर्वात अगोदर हा मुंढा जो आपण मार्किंग केलेला आहे तिथे आपण जॉईंट करून घेऊया.
त्यानंतर इथे जे आपण शिलाईचं मार्जिन घेतलं होतं तिथे सुद्धा जॉईंट करून घेऊया। हा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो आपल्याला पाहिजे। तर सर्वात अगोदर आपण पुढचा जो गळ्याचा माप आहे ते पाहूया। पुढचा गळा आहे 6 इंच प्लस वरती अर्धा इंच शिलाई, 6.5च्या इथे आपण एक टिक करूया। पुढच्या गळ्याच्या इथे आपण 2.25 ते 2.5 इंच घेऊ शकतो। तर इथे मी 2.5 इंच घेत आहे। जॉईंट करून घेऊया। आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच तिरकं घ्यायचं आहे आणि पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे। हा आपला पुढचा गळा। आता आपण पुढचा जो मुंडा आहे तिथे पण 1.25 इंच तिरकं घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला आकार द्यायचा आहे। पुढचा मुंडा हा पाठच्या मुंड्यापेक्षा लहान असतो, अशा पद्धतीने। आता खाली जे मार्किंग आहे ते पाहूया। आता इथे आपला जो मेन टक्स असणार आहे त्यासाठी आपण हे एक्स्ट्रा घेतला आहे। आपला जो पहिला टक्स आहे तो टोटल 1.5 इंचाचा आहे आणि आपण पाठचा जो टक्स होता तो 1 इंचाचा घेतला आहे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा होतं। आणखीन अर्धा इंच वाढून आपण हे जॉईंट करून घेऊया, म्हणजे इथला जो टक्स आहे तो 1.5 इंचाचा होईल। जर तुम्ही साध्या ब्लाउजचा थेअरीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की छाती आणि कंबर यामध्ये जर 6 इंचापेक्षा जास्त अंतर असेल तर आपला जो पहिला टक्स असतो तो 1.5 इंचाचा असतो। त्यासाठी इथे आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे। आता हे आपण वाढवलेलं आहे। आता आपण आपले 4 टक्स कसे घ्यायचे ते पाहूया। सर्वात अगोदर आपण दोन्ही बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। जॉईंट करून घेऊया। आता आपण आपला जो निप्पल पॉइंट म्हणजे टक्स पॉइंट आहे तो पाहूया। 36 साठी निप्पल पॉइंट असणार आहे 10 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे 10.5 इंचाच्या इथे आपला हा निप्पल पॉइंट येणार आहे। आपला जो निप्पल पॉइंटचा माप आहे तिथून सरळ आपल्याला छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच घ्यायचा आहे। तर इथे मी 3.8च्या इथे करते, 3.25 किंवा 4 पर्यंत घेऊ शकता। फक्त एक लाईन आपल्याला कमी घ्यायची आहे। त्यानंतर सरळ खाली एक आपल्याला रेष ओढायची आहे। हा आपला पहिला टक्स पॉइंट आहे। तिथून सरळ इथे 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा 1.25 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे आपले 2 टक्स झाले। या इथून वरती आपल्याला 1.5 इंच मार्किंग करायचं आहे। हे आपले तिन्ही टक्सचे पॉइंट झाले आहे। तर सर्वात अगोदर हा जो टक्स आहे हा आपण सरळी घेऊ शकतो किंवा 1 इंच तिरका सुद्धा घेऊ शकतो। तर मी इथे तिरका घेत आहे। त्यानंतर हा जो पॉइंट आहे हा आपला जो पाठचा मुंडा असतो तिथे अशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे आणि चौथा जो आहे तो सरळ आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे। आपला जो पहिला पॉइंट आहे टक्स पॉइंट आहे तो टोटल 1.5 इंचाचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूला 1.25 इंच असणार आहे आणि अशा पद्धतीने तो टोटल 1.5 इंचाचा होईल। आपण हा टक्स जॉईंट केला आहे। बाकीचे जे तिन्ही टक्स आहेत आपले हे आपले सेम असणार आहेत, अर्धा इंचाचे। हे टक्स कोणत्याही मापासाठी बदली होत नाही, फक्त मी जो पहिला टक्स सांगितला तोच बदली होतो। त्यासाठी तुम्ही आपला जो साधा ब्लाउजचा पेपर कटिंगचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही पहा। त्यानुसार तुम्ही कोणत्याही मापाचा साधा ब्लाउज अगदी सहज पेपर कटिंग करून शिलाई करू शकता। तिन्ही आपले जे टक्स आहेत टोटल अर्धा इंचाचे, म्हणजे दोन्ही बाजूला 1.25 इंचाचे आहेत, ते आपण जॉईंट करून घेऊया। तर हे आपले साध्या ब्लाउजचे 4 टक्स आपले झालेले आहेत। आता आपलं जे योगपट्टी आहे तिथे योगचा आकार येण्यासाठी आपण अर्धा इंच इथे वरती मार्किंग करायचं आहे आणि हे आपलं जो छातीचा जो
10वा भाग आहे तिथे जॉईंट करायचा आहे। अशा पद्धतीने तिरकं जॉईंट करा, म्हणजे इथे योकचा आकार येतो। आता आपण कटिंग करूया। कटिंग करण्यासाठी अगोदर योकचा जो आपण आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे। तर आपला समोरचा भाग सुद्धा तयार आहे। आता आपण योकपट्टी कटिंग करूया। योकपट्टी कटिंग करण्यासाठी कमरेचा चौथा भाग 7.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई घ्यायची आहे, म्हणजे टोटल 9 इंच होईल। इथे आपल्याला एक्स्ट्रा टक्स जो असतो तो घेण्याची गरज नाही। 9 इंचाचे इथे टिक केल्याच्या नंतर समोरच्या बाजूला 3 इंच माप घ्यायचं आहे, तिथे टिक करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला 2.5 इंच माप घेऊन टिक करायचं आहे। त्यानंतर इथे समोर अर्धा इंच खाली घेऊन छातीचा जो आपण 10वा भाग घेतला आहे तिथपर्यंत आपल्याला सरळ रेष मारायची आहे। आपण मार्किंग केलं आहे, अशी सरळ आपण आता हे जॉईंट करून घेऊया। त्यानंतर आपण जो अर्धा इंच वरती जे आहे मार्किंग तिथे अशा पद्धतीने योकचा आकार देऊन हे जॉईंट करायचं आहे। तुम्हाला फक्त हे शिकेपर्यंतच अशा पद्धतीने करायचं आहे। एकदा हाताला वळण आलं की आपल्याला अशा पद्धतीने करायची गरज नाही, पण जे नवीन शिकणार आहेत त्यांनी शिकेपर्यंत अशाच पद्धतीने करा, त्यानंतर सहज तुम्हाला योकपट्टी कट करता येईल। योकपट्टी सुद्धा तयार आहे। आता आपण बाही कटिंग करूया। बाही कटिंग करण्यासाठी डबल फोल्डचा पेपर घेतलेला आहे, जिथे दुमडलेला भाग आहे तिथे माप घ्यायचं आहे। जर तुम्हाला ब्लाऊजच्या हाताची ते दुमडपट्टी घ्यायची असेल तर तिथे 1 इंच मार्किंग करून घ्या। त्यानंतर हाताची पूर्ण लांबी प्लस अर्धा इंच शिलाई घ्यायचं आहे। 5.5 इंचचे इथे आपण टिक केला आहे। हाताचा घेर 5.5 इंच आहे, तिथे टिक केला आहे। त्यानंतर आपल्याला बाहीचा मुंडा घ्यायचा आहे, 3.25 ते 3.5 इंचापर्यंत घेऊ शकतो। 3.5 चे इथे मी टिक केला आहे। हाताचा घेर 5.5 इंच घेतला होता, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 7.5 इंचाचे इथे टिक करूया आणि हे सरळ जॉईंट करून घेऊया। आता इथे आपण जॉईंट करून घेऊया। हे जे मार्किंग आहे, हे जे माप आहे ते मोजायचं आहे। त्याचा मध्यभाग घ्यायचा आहे, 4.25 इंचाची इथे टिक केलेला आहे। इथून सरळ आपल्याला वरती एक रेष मारायची आहे। तर इथे जिथे आपण पूर्ण माप घेतलेला आहे तिथे आपण सरळ एक रेष मारून घेऊया, म्हणजे बरे पडेल। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने सरळ जॉईंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचे 3 भाग करायचे आहेत अशा पद्धतीने। त्यानंतर हा जो भाग आहे त्याचा निम्मा भाग करायचा आहे। आता अशा पद्धतीने केल्याच्या नंतर आता काय करायचं आहे, हा जे वरचा भाग आहे तो 1 इंचापर्यंत आपल्याला सरळ घेऊन अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे इथे। त्यानंतर सरळ इथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा 1 इंच सरळ येऊन हा जो खालचा पॉइंट आहे तिथे आपल्याला जरासा तिरका आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि जॉईंट करायचा आहे। जॉईंट केल्यानंतर जरा सरळ असं घेऊन जायचं, म्हणजे आकार व्यवस्थित येतो। बाही परफेक्ट झाली की नाही ते चेक करायचं आहे, त्यासाठी पाठचा भाग घ्यायचा आहे। अर्धा इंच माप आपलं सोडायचं आहे शिलाईचं आणि अशा पद्धतीने पाठचा जो आपला जो आकार आहे तिथे आपल्याला हे अशा पद्धतीने मोजून पाहायचं आहे परफेक्ट आहे। 1.5 इंच शिलाईचं राहिलेलं आहे। जर समजा जास्त राहिलं असेल तर ते वाढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं। आता इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। जे ब्लाऊजसाठी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं, तर ते 1.5 इंच आपण टिक करूया। बाही कटिंगचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता आपण हे जॉईंट करून घेऊया। अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे। आता ही बाही कटिंग आपण कट करूया।
तर बाही कटिंग करताना सर्वात अगोदर जो बाहेरचा जो भाग आहे, जो मुंडा आहे, तोच आपल्याला कट करायचा आहे। आता हा भाग आपण जो एक्स्ट्राचं जे मार्किंग दिसतंय तेच मार्किंग एकच फक्त याचं आपल्याला कट करायचं आहे। हे जे मार्किंग आहे हे आपल्या हाताच्या पुढच्या मुंड्याचं असणार आहे। पहा अशा पद्धतीने हा पाठचा मुंडा आणि हा पुढचा मुंडा बाही कटिंग सुद्धा झालेले आहे। तर आपण पाठचा भाग, साधा ब्लाउजचा समोरचा भाग, त्याशिवाय योगपट्टी आणि हाताची म्हणजे बाही कटिंग सुद्धा पाहिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।